एका दाट जंगलात एक छोटा ससा राहत होता। तो खूपच खेळकर आणि उत्साही होता, पण त्याला एक मोठी अडचण होती। त्याचे अजिबात मित्र नव्हते। एके दिवशी तो नदी किनारी गेला आणि बघतो तर काय, एक छोटीशी कासव वाळूत अडकली होती। ससा पटकन धावून गेला आणि तिला बाहेर काढलं। कासव म्हणाली, तू खूप चांगला आहेस, माझा प्राण वाचवलंस, आपण दोघं चांगले मित्र हो का? ससा खूप आनंदी झाला। हो हो, मला तर खूप दिवसांपासून एक चांगला मित्र हवा होता। तेव्हापासून दोघं दररोज भेटू लागले। ते जंगलात खेळायला जात, फळं शोधून खात आणि एकमेकांच्या गोष्टी ऐकत। कासव हळूहळू चालायचं, पण सशाला त्याची काहीच खंत नसे। तो तिच्यासोबतच हळूहळू चालायचा। एक दिवस जंगलात वादळ आलं। झाडं कोसळली आणि सर्व प्राणी घाबरले। ससा एका झाडाखाली अडकला। कासवनी हळूहळू सरकत येऊन सगळ्यांना मदतीसाठी बोलावलं। अखेरीस ससा वाचला। त्या दिवशी सशाने कासवाला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, तू फक्त माझी मैत्रीण नाहीस, तू माझी खरी नातवेडी सखी आहेस। शिक्षण: खरं मैत्र हे रूपाने, वेगाने किंवा शक्तीने नाही, तर आपल्या अंतःकरणाच्या प्रेमाने ठरतं। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आणखीन छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।